चला तर काय मावशी, या व्हिडिओमध्ये तुम्हाला प्रत्येक जणीला हजेरी लावायची आहे बरं का. ते तर का मी पुढे सांगते. बघा, आपण कांद्याचं आणि टोमॅटोचं मिश्रण वापरून लपलपीत चमचमीत अशी डब्यासाठी परफेक्ट डेली भाजी करतो. तर कांद्याचं मिश्रण न वापरता फक्त फोडणीलाच कांदा वापरून परफेक्ट अशी डब्यासाठी चण्याची सातळ मी दाखवणार आहे. हे गावरानी चणे आहे, काळे चणे रात्रीच मी भिजत घातले आणि सकाळी त्याची डब्यासाठी परफेक्ट अशी लपलपीत चमचमीत मस्त भाजी बनवणार आहे. तुम्ही याचा नाश्ताही करू शकता. 3-4 शिट्यामध्ये मस्त चणे हे परफेक्ट शिजतात. शिजल्यानंतर बघा किती छान घट्टसरपणा त्याला आलेला आहे. तुमची पद्धत कशी आहे तेही मला सांगा. त्याच पद्धतीचा वापर करून मी नेक्स्ट टाइम व्हिडिओ बनवेल. बघा, यासाठी मी टोमॅटो घेतला. मी इथे 2 छोट्या आकाराचे टोमॅटो घेतले. त्यात हिरवी मिरची आणि थोडंसं कोथिंबीर टाकायची आणि हे सिक्रेट वाटण आहे. तुम्ही कशा प्रकारे करता, तुम्ही यामध्ये कांदाही टाकत असाल, पण यात कांदाचा वापर न करता शिजलेले चणे टाकायचे. शिजलेले चणे टाकल्यामुळे याच ग्रेव्हीत आपण लपलपीत चमचमीत डब्यासाठी परफेक्ट अशी चण्याची सातळ म्हणा, भाजी म्हणा बनवणार आहोत. आपण नेहमी तेलामध्ये डायरेक्टली मसाले टाकतो तर त्याची चव तेवढी भारी येत नाही. तुम्ही जर मसाले हे एक साईड काढले आणि त्यामध्ये पाणी टाकून मुरत घातले आणि ते मसाले जर तुम्ही फोडणीत वापरले तर त्याची चव वेगळीच येते. नेहमी घरच्यांची एकच तक्रार असते की एकच भाजीची चव लागत आहे. तर थोडंसं छोट्या काही सिक्रेट टिप वापरून अशा पद्धतीत नक्की ट्राय करा. भाजीची चवही बदलेल आणि सगळे बोटं चाटत राहतील. नक्की या पद्धतीत तुम्ही ट्राय करा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चांगला मसाला हा पाण्यात मुरतो, एकजीव होतो. याच फोडणीत मस्त असं चमचमीत डब्यासाठी आपण परफेक्ट अशी चण्याची सातळ बनवत आहोत. बघा, मसाला मुरतो तोपर्यंत कढई ठेवायची. कढई छान तापल्यानंतर त्यामध्ये मी खडे मसाले ॲड केलं. त्यात जिरं, विलायची, दालचिनी आणि एक तेजपत्ता टाकला आणि 2 मिऱ्या आणि लवंग एवढंच टाकून मी मस्त असं चमचमीत डब्यासाठी परफेक्ट असं चण्याची उसळ बनवली आहे. ही चण्याची उसळ तुम्ही नाश्त्यालाही सकाळी खाऊ शकता आणि टिफिनलाही देऊ शकता. त्यामध्ये बारीक कट करून मी कांदा टाकला. जेवढा कांदा बारीक होईल ना तेवढा कांदा बारीक करायचा आणि छान लालसर होईपर्यंत परतायचा. एवढी छान टेस्टला ही चण्याची सातळ लागते ना. आपण जे टोमॅटो आणि चण्याचं मिश्रण केलं ना त्याने एवढा छान घट्टसरपणा आपल्या भाजीला येतो. यात तुम्ही एक आलू ॲड केला तरी चालते. त्यानेही मस्त छान ही चण्याची सातळ म्हणा, उसळ म्हणा खूप भारी होते. बघा, छान चांगलं परतल्यानंतर त्यामध्ये अद्रक लसणाची मी पेस्ट टाकली. त्यालाही छान परतलं. हे सगळे साहित्य छान परतल्यानंतर लगेच आपण रेडी केलेले मसाले त्यामध्ये ॲड करायचे. नक्की या पद्धतीत ट्राय करा. तुम्हाला नक्की आवडेल आणि तुमच्या घरच्यांनाही आवडेल. टोमॅटो आणि चण्याचं जे मिश्रण आपण केलं होतं ना ते त्यामध्ये ॲड करायचं आणि तेल सुटेपर्यंत परतायचं. एवढं भारी भन्नाट आणि चरचरीत मस्त कमी तिखटाचं बनवलेलं आहे. तुम्ही तिखटाचा जास्त वापर करून चरचरीत डब्यासाठी बनवू शकता. हे मी मुलांना द्यायचं होतं म्हणून कमी तिखटाचं बनवलं. बघा, थोडंसं मीठ टाकायचं. छान टोमॅटो मुरतं. मीठ टाकल्यानंतर लगेच आपण भिजत घातलेले मसाले त्यामध्ये ॲड करायचं. त्यालाही छान तेल सुटेपर्यंत परतायचं. एवढं भन्नाट, एवढं भारी, चवीलाही छान अशी चण्याची सातळ इथे रेडी होते. या पद्धतीत नक्की ट्राय करा आणि कसं झालं तेही मला कमेंटमध्ये सांगा. बघा, त्यालाही तेल सुटेपर्यंत परतायचं. अशा किचनच्या छोट्या छोट्या टिप्स तुम्हाला जर बघायच्या असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. माझे छोटे छोटे किचन टिप तुम्हाला माहीत करण्यासाठी तुम्ही मला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. तुम्हाला माझं नोटिफिकेशन येत जाईल. बघा, छान परतल्यानंतर उकळलेले चणे त्यामध्ये टाकायचं आणि थोडंसं पाणी टाकायचं. कोथिंबीर टाकायची आणि छान ढवळायचं. छान वाफ येऊ द्यायची. वाफ आल्यानंतर बघा, एवढं छान दिसायलाही छान आणि खायला त्याच्याहून सुंदर असं सोप्या पद्धतीत चण्याची उसळ ही झाली आहे. छान 2-3 मिनटं कमी आचवर ही चण्याची उसळ ही मस्त शिजू द्यायची. शिजल्यानंतर बघा किती छान दिसत आहे. त्याला घट्टसरपणाही आलेला आहे. पाणी पूर्ण आटलं आहे. थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि कस्तुरी मेथी ही कुचकरून मस्त टाकायची. बघा, दिसत आहे ना किती सुंदर.
मग कधी तुम्ही ट्राय करता? नक्की ट्राय करा आणि लाईक करायला विसरू नका. मला डेली मुलांच्या डब्यासाठी काय द्यावं हा प्रश्न पडत असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. मी रोज काय द्यावं, कसं बनवायचं तेही सोप्या सोप्या रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत जाईन. बघा किती छान दिसत आहे आपली उसळ. डब्यासाठी परफेक्ट अशी झाली आहे रेडी. तुम्ही याला नाश्ताही करू शकता आणि तुम्हाला यामध्ये रस्सा हवा असेल तर तुम्ही थोडंसं पाण्याचं प्रमाण वाढवू शकता. मस्त रस्सेदार चणेही इथं रेडी होतात. बघा माझ्या मुलांना सुकं हवं होतं म्हणून जास्त रस्सेदार मी बनवलं नाही. घट्टसरच आपली चण्याची उसळ मी बनवून ठेवली. बघा छान झाली ना? आवडली का तुम्हाला? नक्की ट्राय करा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बघा चमचमीत उसळ. मुलांनी नाश्ताही केला आणि टिफिनमध्येही घेऊन गेले. माझ्या मुलांनी तर हा चण्याच्या सातळीचा डब्बा पूर्ण संपवला. तुमचेही मुलं संपवतील. बघा दुपारची मस्ती शाळेतून आल्यावर अशी असते. मस्त रात्रीच्या जेवणात मी असे पालकचे गरम गरम भज्जे बनवले. याची लवकर रेसिपी येईल. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.